हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही आलो होतो रिसॉर्टला 31st एन्जॉय करायला. तर माझ्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवते. हा आहे विदित आणि ही आहे रित्वी, ज्याने तुम्हाला हाय केला आहे. तर ही माझी बहीण आहे, हिची देखील चॅनल आहे राधिका डेली व्लॉग. तर तुम्ही नक्की हिच्या चॅनलवर जा आणि तिचे व्हिडिओज पहा, शेअर करा, लाईक करा. हा तिचा छोटा मुलगा, तिचे हजबंड, हे माझे हजबंड. आम्ही एका रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत. तर एकदम निसर्गरम्य अशा ठिकाणी हा रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टचं नाव आहे आमराई रिसॉर्ट आणि हा तलोजा MIDC मध्ये येतो. खूपच छान असं हिरवळ आहे आजूबाजूला, बघू शकता तुम्ही. इकडे मुलांची मस्ती देखील चालू होती. तर हा 31 डिसेंबर मॉर्निंगच्या सकाळी 7ची वेळ आहे फ्रेंड्स. तर मी बाहेर साईडला आले आहे. तर तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण हे जे आहे इथे शेती आहे, पूर्ण हिरवळ आहे, माउंटन व्ह्यू देखील दिसतो आणि खूप जास्त थंडी होती सकाळी. तर मी आता तुम्हाला पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू दाखवते की ॲक्च्युअलमध्ये हा रिसॉर्ट आहे कसा. तर मेन गोष्ट म्हणजे अशी की 2 दिवस आधीच या रिसॉर्टचं प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ओपनिंग झालेलं आहे आणि आम्ही पहिलेच कस्टमर होतो या रिसॉर्टचे. तर तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे सध्या 5 ते 10 खोल्या अवेलेबल होत्या, कारण की यांचं न्यूली ओपनिंग झालं होतं. तर अशा प्रकारच्या रूम्स आहेत. हा पहा, हा स्टेज आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत हे असे रूम इथे अवेलेबल आहेत. AC रूम आहेत, खूप छान आहे. फॅमिली सोबत तुम्ही येऊ शकता. आणि हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. ते पहा, असे झाडाला झोपाळे देखील लावलेले आहेत बसण्यासाठी. छोटासा इथे रिव्हर व्ह्यू सुद्धा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सध्या यांच्याकडे रूम कमी असल्यामुळे यांनी टेंट फॅसिलिटी पण ठेवली होती. टेंट हाऊसची क्वालिटी देखील छान होती. आणि हा जो तुम्ही बघत आहात हा कॅन्टीनचा एरिया आहे. हे पहा, सगळीकडे पूर्ण हिरवळच तुम्हाला मिळेल, मोकळं वातावरण आहे एकदम. चला मी तुम्हाला जवळून दाखवते की टेंट नक्की आहेत कसे, क्वालिटी कशी आहे त्यांची. जवळजवळ लाईनीने 10 ते 15 टेंट लावले होते. हे पहा, आतल्या साईडला असे 5x6ची गादी होती, 2 उशा होत्या. बॅचलर किंवा कपल्ससाठी खूप छान अशी होते हे. आणि यांच्यासाठी कॉमन वॉशरूमची सोय देखील केलेली होती. इथे जास्त आंब्याची झाडं मिळतील. आंब्याची झाडांची क्वांटिटी जास्त आहे या ग्राउंडवरती, तुम्ही बघू शकता. त्यामुळे कदाचित या रिसॉर्टचं नाव आमराई रिसॉर्ट ठेवण्यात आलेलं आहे.
तिकडच्या लेफ्ट हँडला सुद्धा आम्ही बाहेरच्या साईडला गेलो होतो, तिथे सुद्धा शेतीच होती. हे पहा, ही शेत आहे, त्याच्यामध्ये दुधी लावलेला आहे. तर आम्ही इथे देखील आलो, खूप मस्ती केली होती मॉर्निंगच्या वेळेला. तर फ्रेंड, मॉर्निंगच्या वेळेला बाहेर फिरून झाल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो होतो. तर इथे मुलांबरोबर खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केलं आम्ही आणि खूपच छान वाटलं इकडे येऊन. विधीतला मी स्विमिंग शिकवत होते, तर तो मस्तपैकी करायचा प्रयत्न करत होता. सध्या यांच्याकडे एकच स्विमिंग अवेलेबल होता. हे बघा, विधी खूप जास्त एन्जॉय करतो. तो फर्स्ट टाइमच स्विमिंगमध्ये उतरला होता आणि त्याला इतकं आवडलं की तो 2 दिवस पूर्ण खेळण्यातच त्याने घालवलेले होते. आणि हा बहिणीची मुलगी आणि मुलगा हे देखील मस्ती करत आहे, ऋषी आणि ऋषभ. त्याच्यानंतर आम्ही वेट करत होतो लंचसाठी. लंच रेडी होत होता. इथे खास खूप असे झोपाळे वगैरे आले, त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. तर मी देखील याच्यामध्ये खूप बसले, एन्जॉय केलं. आणि
इकडच्या पुढचं मी फोटो काढायला विसरले, पण पुढ तुम्ही बोलाल ना आगरी पद्धतीचं जेवण होतं. तांदळाची भाकरी, चिकन, मटन, फिश फ्राय खूप छान असतं. म्हणजे आगरी खाण्यासाठी जे स्पेशालिटी असते ना ती तुम्हाला व्हरायटी इथे मिळेल, तांदळाची भाकरी वगैरे. आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांनी असा ऑर्केस्ट्रा वगैरे देखील ठेवला होता, स्टेज वगैरे ठेवला होता. डान्स वगैरे झाल्यानंतर आम्ही डिनर वगैरे केला. त्याच्यानंतर या रात्रीच्या 12 वाजल्या होत्या, तर आम्ही केक आणला होता इकडे. आम्ही केक कटिंग करत होतो.